बीडच्या परळी शहरामध्ये आज बंदची हाक देण्यात आली आहे। सोशल मीडियावर पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्यानं संताप व्यक्त होतोय आणि कालही शिरूर कासार शहरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलेला होता आणि आज परळी बंदची हाक देण्यात आली आहे। महेंद्र मुधोळकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। महेंद्र, वृषाली, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये संतापाची लाट उसळलेली आहे। कालच शिरूर कासार जे शहर आहे ते कडकडीत बंद करण्यात आलं होतं। आजचा दुसरा दिवस आहे आणि परळीमध्ये आज कडकडीत बंदचं आवाहन करण्यात आलेलं आहे। लोकसभा निवडणूक झाल्यानंतर दोन्ही जे नेते आहेत, शरदचंद्र पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबद्दल जे संतापजनक आणि अपमानजनक जे पोस्ट आहे ते सध्या व्हायरल होतात। त्यामुळे बीड जिल्ह्यामधली जी परिस्थिती आहे ते तणावाची परिस्थिती सध्या आहे। मी परळी शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आहे। एरवी जर पाहिलं तर या चौकामध्ये सकाळी 7 वाजल्यापासून जे दुकान आहे ते सुरू व्हायचे, मात्र आता 9 वाजतायत तरी देखील दुकानं जे आहेत तिथले उघडण्यात आलेले नाहीत। याचाच अर्थ बीडच्या नंतर परळीकरांनी देखील कडकडीत जे बंद आहे ते आता यशस्वीपणे पाळताना आपल्याला पाहायला मिळते। आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर जवळपास 350 धन्यवाद महेंद्र दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।